राज्यातील विविध भागात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलाय। अशातच आपल्याला दररोज विविध पावसासंदर्भातल्या बातम्या पाहायला मिळतात। अशातच एक मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे। सोलापूरमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता। 11 वर्षाचा योगीराज बहिणीसोबत छोट्या गल्लीतून जात होता। त्याचवेळी भिंत कोसळली आणि नको ते घडलं। काळानं जागृतीपासून तिचा भाऊ कायमचा हिरावून घेतला। माझ्या भैयाला आधी काढा, तो आत अडकलाय, या तिच्या आक्रोशानं सगळ्यांच्याच काळजात पाणी पाणी झालं। मुसळधार पावसाने ढवळस हेंबाडे येथील कुटुंबाचं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलं। जुन्या धाब्याच्या घराची भिंत कोसळली आणि क्षणात बहीण भावाच्या आयुष्याची ताटातूट झाली। भिंत अंगावर कोसळल्यानं 5वीत शिकणारा योगीराज जगन्नाथ हेंबाडे वय वर्ष अवघा 11 हा गुदमरून जागीच ठार झाला, तर 11वीत शिकणारी बहीण जागृती हेंबाडे गंभीर जखमी झाली। गावातील नवरात्र मंडळाचं पूजन करून आई वडिलांसोबत घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली। बारीक सरी सुरू असल्यानं भावंड छत्री घेऊन बोळातून जात होती। इतक्यात अचानक भिंत कोसळली। योगीराज ढिगाऱ्याखाली चिरडला गेला, तर जागृतीही अडकली। जीव घेण्याक्षणी ती आक्रोश करत होती, माझ्या भैयाला आधी काढा, तो आत अडकलाय। नागरिकांनी धडपड करत तिच्या अंगावरचे दगड माती दूर करून बाहेर काढलं, मात्र तिचा पाय मोडला आणि अंगावर गंभीर जखमा झाल्या। त्यानंतर योगीराजला बाहेर काढला असता डोक्याला झालेला जबर मार आणि गुदमरल्यानं त्यानं जागीच प्राण सोडले होते। योगीराजचं शरीर पाहताच आई वडिलांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता। गावातील लोकांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले। पावसाने कोवळा जीव हिरावून नेला। हेंबाळे यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं ते शेजारच्या घरात राहत होते। या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरलेली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये।